चिंपू, खारुताई आणि जादूचे झाड. निवेदक. एका हिरव्या गर्द जंगलात चिंपू नावाची एक लहानशी गोड खारुताई राहत होती. चिंपू खूप खेळकर होती, पण थोडी आळशी देखील होती. दिवसभर झाडावरून झाडावर उड्या मारणे, गोड फळ खाणं आणि खेळण्यातच तिचा वेळ जायचा. चिंपू. अरे वा, हे फळ किती गोड आहे. रोज असंच खेळायला आणि खायला मिळालं तर किती मजा येईल. निवेदक. चिंपूचा मित्र मोनू माकड आणि मिनी चिमणी दिवसभर मेहनत करत असत. ते दाणे, फळ गोळा करून आपल्या घरट्यात साठवायचे. मोनू माकड. चिंपू, तू पण थोडं अन्न साठवून ठेव. पुढे पाऊस पडला तर तुला त्रास होईल. चिंपू. अरे सोड ना. उद्याची चिंता उद्या करू. आत्ता मला खेळायचंय. निवेदक. असं म्हणून चिंपू पुन्हा खेळायला लागली. पण काही दिवसांनी जंगलात प्रचंड पाऊस सुरू झाला. पावसाने सगळीकडे थंडी पसरली. चिंपूकडे अन्न नव्हतं. चिंपू रडत. अरे बापरे, आता काय करू. खूप भूक लागली आहे. निवेदक. तेवढ्यात चिंपूला एका झाडाखाली एक विचित्र चमचमतन बी सापडलं. तिने ते बी जमिनीत लावलं. आणि काय आश्चर्य, काही क्षणात तिथे एक मोठं झाड उभं राहिलं. त्या झाडावर सोनेरी फळं लटकत होती. चिंपू आनंदाने. वा, मला जादूचं झाड मिळालं. आता मी मजेत राहीन. निवेदक. पण त्या झाडावर एक पोपट राहायचा. पोपट. चिंपू, हे झाड तुला फळं तेव्हाच देईल जेव्हा तू मेहनत करशील. आळशी लोकांना इथे काही मिळणार नाही. चिंपू लाजत. हो पोपटदादा, मी आजपर्यंत खूप आळशी होते, पण आता मी मेहनत करीन. निवेदक. मग चिंपूने रोज थोडी थोडी मेहनत करायला सुरुवात केली. ती आपल्या मित्रांसोबत अन्न साठवू लागली, झाडांना पाणी घालू लागली आणि सर्वांना मदत करू लागली. हळूहळू जादूच्या झाडाने तिला गोड फळ द्यायला सुरुवात केली. चिंपू आनंदाने. अरे वा, मेहनत केल्याशिवाय खरं सुख मिळत नाही हे मला आता समजलं. शिकवण, मोरल. मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. आळशीपणा सोडून काम केल्यास सुख कायम टिकतं. ह्या मित्रांचा सल्ला ऐकायला हवा.